थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्वात महान फुटबॉलपटूंपैकी एकाला त्याच्या आईला जन्मच द्यायचा नव्हता, तर तुमचा विश्वास बसेल का? हो, ही गोष्ट आहे ख्रिस्तियानो रोनाल्डोची. आज करोडो लोक ज्याला आदर्श मानतात, त्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्याचे आयुष्य संपण्याची शक्यता होती. पण पुढे जे घडलं त्याने इतिहास बदलला. मी ख्रिस्तियानो रोनाल्डो बोलतो. आज माझ्याकडे संपत्ती आहे, प्रसिद्धी आहे, विक्रम आहे. पण माझ्या आयुष्याची सुरुवात झाली ती गरिबी, संघर्ष आणि अशा एका निर्णयापासून ज्यामुळे मी या जगात आलोच नसतो. माझी ही खरी कथा शेवटपर्यंत ऐका. कारण माझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुम्हाला एक मोठा धडा देऊन जाईल. आज जग मला फुटबॉलपटूंपैकी म्हणून ओळखतात. माझ्याकडे ट्रॉफी आहे, विक्रम आहे, करोडो चाहते आहे. पण माझ्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा माझ्याकडे महागडे बूट नव्हते, भरपूर पैसे नव्हते आणि भविष्याची कोणतीच खात्री नव्हती. माझा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी पोर्तुगालमधील मादेरा बेटावर फुन्चाल या शहरात झाला. आमचे घर साधे होते. आम्ही श्रीमंत नव्हतो. माझे वडील नगरपालिका आणि एक फुटबॉल क्लबमध्ये काम करत असत, तर आई स्वयंपाक आणि घरकाम करून कुटुंब सांभाळत असे. आर्थिक अडचणी आमच्या आयुष्याचा भाग होता. माझ्या जन्मापूर्वीच माझे आयुष्य संपले असते, असे एक सत्य आहे ज्याबद्दल मी अनेकदा बोललो आहे. माझे आई वडील आधीच आर्थिक अडचणीत होते. घरची परिस्थिती खूप कठीण होती. माझी आई आधीच 3 मुलांची आई होती. आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझे वडील दारूच्या व्यसनीशी झुंज देत होते. अशा परिस्थितीत चौथ्या बाळाचा सांभाळ कसा करायचा हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. तोच मी, चौथा बाळ. लहानपणापासूनच माझ्या हातात खेळणी कमी आणि फुटबॉल जास्त असायचा. शाळेपेक्षा मैदान मला जास्त आवडायचे. अनेकांना वाटायचे की मी फक्त खेळतो, पण मला माहीत होते की हा खेळच माझे आयुष्य बदलू शकतो. मी 8 वर्षाचा असताना स्थानिक क्लबमध्ये खेळायला सुरुवात केली. नंतर मला मोठ्या क्लबच्या अकादमीत जाण्याची संधी मिळाली. वयाच्या 12व्या वर्षी मी घर सोडून लिस्बनला जावे लागले. त्या वयात आई-वडिलांपासून दूर राहणे खूप कठीण होते. रात्री अनेकदा घरची आठवण येऊन डोळ्यात पाणी यायचे. पण मी स्वतःला एकच गोष्ट सांगायचो, आज रडलो तरी चालेल, पण उद्या मैदानावर हार मानायची नाही. सुरुवातीला काही मुलं माझ्या बोलण्याच्या पद्धतीवर हसायची. मी वेगळ्या भागातून आलो होतो. त्या टोमण्यांनी मला दुखावले, पण त्याच टोमण्यांनी मला अधिक मेहनत करायला शिकवले. माझ्या आयुष्यातील मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मला हृदयाशी संबंधित समस्या असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. फुटबॉल संपेल की काय अशी भीती वाटली. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. सुदैवाने ती यशस्वी झाली आणि काही दिवसातच मी पुन्हा सरावाला लागलो. त्या क्षणी मला समजले की आयुष्यातील प्रत्येक संधी शेवटचीच ठरू शकते. म्हणून प्रत्येक दिवस पूर्ण ताकदीने जगायला हवा. माझे वडील दारूच्या व्यसनामुळे आजारी पडले आणि 2005 मध्ये त्यांचे निधन झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक प्रसंग होता. माझ्या यशाचा मोठा भाग त्यांना पाहता आला नाही. त्या दुःखाने मला आतून हादरवले, पण त्याच दुःखाने मला अधिक मजबूत बनवले. नंतर माझी कारकीर्द वेगाने पुढे गेली. स्पोर्टिंग लिस्बनमधून मी मँचेस्टर युनायटेडमध्ये पोहोचलो. सुरुवातीला माझ्यावर टीका झाली. काही जण मला म्हणाले की जास्त दिखाऊपणाने खेळतो, पण मी टीकेला उत्तर शब्दांनी नाही तर गोल करून दिले. यानंतर मी रिअल माद्रिदमध्ये दाखल झालो. प्रत्येक सामन्यात माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असायची. दबाव प्रचंड होता, पण मी स्वतःला रोज आव्हान दिले. सराव, शिस्त, फिटनेस आणि कठोर मेहनत यांनी मला जगातील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक बनवले. यानंतर मी युव्हेंटस आणि पुन्हा मँचेस्टर युनायटेडसाठी खेळलो. प्रत्येक टप्प्यावर नवीन आव्हाने आली. काही निर्णयावर टीका झाली. काही सामने अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत, पण मी पुन्हा उभा राहिलो. माझ्या आयुष्यातील आणखी एक दुःखद क्षण म्हणजे 2022 मध्ये माझ्या नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. त्या वेदनेचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. अशा प्रसंगी कुटुंबच सर्वात मोठा आधार असतो हे मला पुन्हा जाणवले. आज लोक माझ्या ट्रॉफीकडे पाहतात, पण त्यामागची वर्षानुवर्षाची मेहनत, अश्रू, टीका, अपयश, संघर्ष अनेकांना दिसत नाही. मी शिकलो की गरीब घरात जन्म घेणे ही तुमची चूक नसते, पण स्वप्नांचा त्याग करणे हा तुमचा निर्णय असतो. जर माझ्या आयुष्यातून धडा घ्यायचा असेल तर तो
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक न दिसणारे संघर्ष लपलेले असतात. मी क्रिस्टियानो रोनाल्डो आहे आणि माझी खरी ओळख माझा विक्रम नाही, तर प्रत्येक संकटावर पुन्हा उभे राहण्याची माझी जिद्द आहे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.